भावांनो, मी वैपणीवाला असलं म्हणून काय झालं, मागाचं सगळं व्हिडिओ का नाही तुम्हाला मी दाखवणार आहे प्रत्येक पार्ट करून. आजचा पहिला पार्ट आहे भावांनो, मागावर बीम कसं बांधलं जातंय. अशी एक कमेंट पण आलेली मला, ही बघा ती कमेंट. असं सगळ्यात पहिला बीम ठेवलं जाते बघा मागावर, त्यानंतर असं कापून घ्यायचं. कापून घेऊन झाल्यानंतर का नाही हे बीम ओढून असं सट पुढं टाकून घ्यायचं बघा. ह्याला सट म्हणलं जाते बघा, जे पुढे ढकलेलं आहे ते. त्याच्यानंतर का नाही ह्या सटाला बांधून घेतलं जाते बघा वरती रस्सीला. पहिला 2 सटाला बांधून घेतलं जाते, दोन्ही साईडला बांधून घेतलं जाते बघा. त्याच्यानंतर पुढे येऊन का नाही नंतर आणि जरा असं वरती बांधलं जाते. दोन्ही साईडला असं बांधून घेतलं का नाही भावांनो, मग आपला माग चालू होते. पण अजून एक प्रोसेस आहे, ते म्हणजे असं फणी अशी पुढं ओढून घ्यायला लागते. म्हणजे तारा ज्या दोरा ओढून घेतला आहे का नाही, तो दोरा असं ओढून पुढं घ्यायला लागते बघा. दोरा असं पुढं ओढून घेतला का नाही, फणी अशी जाम बसण्यासाठी त्याला एक लाकडी असा ठोकळा असतो, तो बसवा लागतो बघा. त्याला असं वरती बसून घ्यायचं दोन्ही साईडला असं भावांनो बसवलं का नाही, जाम करायचं बघा. ते जाम झालं का नाही असं दोरं ओढून घ्यायचं बघा. सगळं दोरं असतात का नाही असं हळू सगळं एक एक करून का नाही पुढं ओढून घ्यायचं. फणी जाम बसण्यासाठी का नाही भावांनो एक नट असते, तो नट आवळा लागते. सगळ्यात पहिला का नाही तो नट आवळून घ्यायचं. तो नट आवळून घेतला का नाही त्यानंतर पाठीमागं येऊन बीम फिरायला नको म्हणून का नाही भावांनो त्याला साखळी बांधली जाते. म्हणजे चीन किंवा साखळी दोन्ही पण बांधलं तर चालते. तसं दोन्ही साईडला असं बांधून घ्यायला लागते बघा. दोन्ही साईडला बांधून घेतलं का नाही त्यानंतर मग गाठी मारायचं काम असते भावांनो. तर भावांनो आता 30% बीम बांधून झालेला आहे. आता व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. चला.